मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची केवायसीची लिंक 31 डिसेंबरला हटवण्यात आली आणि आता सध्या कोणत्याही प्रकारे कोणत्याही लाडक्या बहिणीला एडिट करण्याचा ऑप्शन नाही आहे, केवायसीचं स्टेटस चेक करण्याचा ऑप्शन नाही आहे आणि जर एखाद्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिली असेल तर त्या लाडक्या बहिणीला केवायसी करण्याचा पण ऑप्शन नाही। एवढ्या लवकर खरं तर पोर्टलवरून केवायसीची लिंक जी आहे ती हटवायला नाही पाहिजे। राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे, ताई पटकन जे आहे अजून एकदा नव्याने लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची संधी द्या। ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिली आहे त्या लाडक्या बहिणींना संधी द्या आणि ज्यांची केवायसी चुकली आहे तर त्यांना फक्त एकदाच एडिटचा ऑप्शन मिळाला आणि तो पण फक्त 10-20 दिवसासाठीच, तेवढ्यामध्ये शक्य नाही आणि प्रचंड कठीण प्रश्न असल्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींचा लाभ नोव्हेंबर महिन्यापासून थांबलेला आहे। त्यामुळे माझी अशी विनंती आहे राज्य सरकारला की केवायसीचं पोर्टल लवकरात लवकर चालू करा। एकदा जर का 1-2 वेळेस त्यांनी तारीख वाढून दिली केवायसीची मान्य आहे, परंतु तेवढा काळ पुरेसा नाही। करोडोच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणींची संख्या आहे आणि त्यामुळे सर्वांना एकतर त्या वेबसाईटवर खूप मोठा लोड येऊ लागला, त्यामुळे वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हती, OTP जायचे नाही, तर ही पण बाब समजून घ्या। आणि दुसरा मुद्दा, काही लाडक्या बहिणींना आता केवायसी करण्याचा ऑप्शनच नव्हता, त्यामुळे खास करून 4 मुद्दे जे असे आहेत की ते तात्काळ सरकारने जे आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या लाखो लाडक्या बहिणींची केवायसी चुकली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा लाभ जो आहे त्यांना त्या लाभापासून त्या वंचित झालेला आहे तर त्यांचा लाभ पण चालू करायला पाहिजे। 4 अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या पटकन जे आहे सरकारने त्याच्यावर लक्ष देऊन त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे। पहिली बाब म्हणजे काय, पहिलं तर केवायसीचं पोर्टल चालू करा। या पोर्टलवर खरं तर केवायसीची लिंक आजपर्यंत पण उपलब्ध पाहिजे होती, कारण केवायसीमध्ये प्रचंड लाडक्या बहिणींना शेवटपर्यंत पण OTP जात नव्हते काही लाडक्या बहिणींना, त्यामुळे एवढी घाईगडबडीने केवायसीची लिंक वेबसाईटवरून हटवायला नव्हती पाहिजे। आता हटवली असेल तर केवायसीचं पोर्टल परत चालू करा, लिंक उपलब्ध करून द्या या आठवड्यामध्ये, जर शक्य झालं तर लवकरात लवकर लिंक उपलब्ध करून द्या, याची जी दखल घ्या। केवायसीचं पोर्टल चालू करा, लाखो लाडक्या बहिणींची केवायसी बाकी राहिलेली आहे। त्यानंतर एडिटचा ऑप्शन परत द्या। ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करताना चुका झालेल्या आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला, होय लिहायचं का नाही लिहायचं आहे आणि ते काय निवडायचं एक्झॅक्टली केवायसी करताना, आणि त्यामुळे त्यांचा लाभ एकंदरीत बंद झालेला आहे। त्यामुळे नव्याने एडिट करण्याचा ऑप्शन परत केवायसी सुरू झाल्याच्या नंतर ज्या लाडक्या बहिणींचं चुकलं असेल ते एडिट करतील, ज्यांचं नसन चुकलं त्यांना काही गरज नाही पडणार, पण एडिटचा ऑप्शन परत उपलब्ध व्हायला पाहिजे जेणेकरून त्यांना योग्य तो न्याय मिळेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे परित्यक्ता व ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचा पोर्टलवर कोणताही ऑप्शन नव्हता, त्यांना तर विनाकारणच त्यांचा लाभ बंद होत आहे। मग पात्र असून तरी त्यांचा काय फायदा, तर त्यावर पण एकदा विचार करा। म्हणजे परित्यक्ता व ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासंदर्भात पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्या। त्यानंतर बघा, केवायसीमध्ये चूक झाल्यामुळे ज्यांचा हप्ता थांबला आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, त्यांचा हप्ता लवकरात लवकर सुरू करा। त्यांना अजून 2-3 हप्ते वाट पाहायची गरज पडू नये। जानेवारीच्या महिन्यापासूनच माझ्या मते त्यांचा हप्ता सुरू करण्याचं जे काही आहे निर्देश महिला बालविकास विभागाला किंवा एकंदरीत महिला बालविकास विभागाने सर्व जे आहे जिथे शक्य होईल तिथे त्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात म्हणजे महिला बालविकास विभागाला महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला निर्देश देऊन त्या केवायसीत झालेल्या चुका दुरुस्ती करण्याची काहीतरी म्हणजे त्याला आपण म्हणजे सेकंड विंडो अल्टरनेटिव्ह विंडो ओपन करायला पाहिजे, जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि लाभ थांबला नाही पाहिजे। 2 महिन्याचा लाभ पेंडिंग आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर केवायसीमध्ये चूक झाली आणि त्यामुळे लाभ थांबलेला आहे। त्यानंतर बघा, जानेवारी महिन्यापासून माझ्या मते ज्यांचा लाभ नोव्हेंबरपासून केवायसीमुळे थांबला आहे तर त्यांचा लाभ जानेवारी महिन्यापासून म्हणजे येणाऱ्या महिन्यापासून तरी किमान चालू करा। याच्या हालचाली वाढताना दिसायला पाहिजे खरं तर, आणि कोणत्याही कारणास्तव काही कारण न दाखवता माझ्या मते सरकारने केवायसी पोर्टल परत चालू करायला पाहिजे, कारण हे काय लाडक्या बहिणींवर उपकार नाही करायला सरकार केवायसीचं पोर्टल परत चालू करून, कारण प्रचंड लाडक्या बहिणी त्या तेवढ्या शिकलेल्या नाहीत, काहींना जमतं काहींना नाही जमत, त्यामुळे त्यांच्याकडून चुका झाल्यात तर त्यामुळे त्यांना तेवढा वेळ मिळालाच पाहिजे। ही बाब खरं तर शासनाने समजून घ्यायला पाहिजे आणि पात्र असताना पण कुणाचाही लाभ बंद करू नये ही तर कळकळीची विनंती आहे, कारण एकदा लाभ बंद झाला त्या बिचाऱ्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर सांगतात की आम्हाला काही वरून निर्देश आलेले नाहीत, त्यामुळे एकंदरीत त्यांचा लाभ थांबतो। तर तसं होऊ नये। ज्या लाडक्या बहिणीचं या म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांचं छोटा मोठा ते व्यवसाय करतायत, त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यासाठी या पैशाचा उपयोग करतात, तर माझ्या मते किमान
तर तशा लाडक्या बहिणींना तरी या योजनेपासून वंचित करू नये. आणि या 4 ज्या मागण्या आहेत, खास करून हे 4 जे मुद्दे आहेत, हे सर्व KYCच्या संदर्भातच आहेत. KYCचं पोर्टल सुरू करावे, KYCचा एडिटचा ऑप्शन द्या पोर्टल सुरू झाल्यावर त्यागता, व ज्यांचे पती व वडील बेपत्ता आहेत त्यांना ऑप्शन उपलब्ध करून द्या. आणि KYCमुळे चूक झाल्यामुळे ज्यांचा लाभ थांबला आहे तर त्यांचा लाभ चालू करण्यासंदर्भात निर्देश देण्यात यावेत. हीच या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची जी आहे मागणी आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. KYCचं पोर्टल लवकरात लवकर शासन चालू करेन अशी अपेक्षा आहे आणि नक्कीच तसे सकारात्मक पाऊल सरकारद्वारे उचललेलं आपल्याला येणाऱ्या वेळेमध्ये दिसेल. पण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.